बघा वाक्यांचे प्रकार हे प्रकरण पूर्णपणे आपण शिकलेलो आहोत, परंतु काही ट्रिक्स आहेत की ज्यावर तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. असे 3 प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यातील छोट्या-मोठ्या गोष्टी आपण समजून घेणार आहे आज, की जेणेकरून तुम्हाला वाक्य पाहता क्षणीच ओळखता यावं. ते संयुक्त आहे, मिश्र आहे का केवल आहे, बरोबर? आणि संयुक्त, मिश्र, केवलवर एखाद दुसरा प्रश्नाचा 100% पडलेला असतो तुमच्या पेपरमध्ये. त्यामुळे बघा वाक्याचे प्रकार 3 मूळ पडतात. एक अर्थावरून पडणारे प्रकार, एक सिंपल आहे. विधानार्थी वाक्य म्हणजे जे कोणाला बोलायचे, एक जनरल बोललेलं वाक्य, एक साधं वाक्य, एक सरळ-सरळ वाक्य, की ज्याचं आपल्याला स्वार्थ निघू शकत नाही. कसं म्हणू आपण त्याला, की बाबा ते कोणाला बोललंय हे सांगता येत नाही. नेमकं एखाद्याला उद्देशून बोललं जात नाही. ते असते विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य. एक विधान बोलायचं म्हणून बोलायचं विधान. प्रश्नार्थी वाक्य ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे, उद्गारवाचक चिन्ह. वाक्यात आहे, आहेत, होकार दिसेल, बरोबर? तर होकारार्थी वाक्य आणि वाक्यात नकार दिसेल तर नकारार्थी वाक्य, संपला विषय. या व्यतिरिक्त यामध्ये काहीही नाही आहे. ठीक आहे? स्वार्थी वाक्य. जे वाक्य केवळ, केवळ काळ, केवळ काळ, काळ, काळ आणि त्याचा स्वतःचा अर्थ म्हणजेच फक्त फक्त सांगेल तो पाणी भरतो. का भरतो माहित नाही. फक्त भरतो. वर्तमान काळ आणि भरण्याची क्रिया अशा 2च गोष्टी त्यातून दिसतील. हे वाक्य स्वार्थी असेल, बरोबर? परंतु एखादं वाक्य असं असेल, की ज्यामध्ये आज्ञा, विनंती, प्रार्थना असं काहीतरी दिसत असेल, बरोबर? आणि ज्याचा शेवट वावी वेने झाला नसेल, असे वाक्य आज्ञार्थी मानावे. आज्ञार्थी माना काही असू द्या, बरोबर? काही असू द्या, आज्ञार्थी मानावे. विद्यार्थी, इथे या आज्ञार्थी आणि विद्यार्थीमध्ये एकच ठेवायचं. वा, वी आणि वे चे प्रत्यय दिसले, मग त्या आज्ञा असो, विनंती असो, मागणी असो, तर्क, अंदाज, शक्यता काय असू दे, त्याच्या क्रियापदाला, कोणाला? क्रियापदाला जर वावी वेचे प्रत्यय दिसत असतील तर ते विद्यार्थी मानावे. संकेतार्थी म्हणजे जर तरचा भूत. जर तर, जर तर म्हणजेच जर एखादं वाक्य अटीचं असेल, अट म्हणजे काय, की बाबा जर तू हे केलं तर मी ते करील. अट, बरोबर? पास झालो तर पेढे वाटेल, अन्यथा वाटणार नाही. अटीचा भूत संकेतार्थी वाक्य. हे दोन्ही प्रकार सोपे आहेत, बरोबर? म्हणजे विधानार्थी, प्रश्नार्थक, उद्गारार्थी, होकारार्थी, नकारार्थी हे तुम्हाला तोंडपाठ आहेत. हे सांगायची गरज नाहीये. स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी यामध्ये फक्त आज्ञार्थी आणि विद्यार्थीमध्ये कन्फ्युजन आहे. तर फक्त एकच लक्षात ठेवा, की हे कन्फ्युजन दूर होते जर क्रियापदाला वावी वेचे प्रत्यय दिसले तर वाक्य विद्यार्थी मानावं आणि वावी वेचे प्रत्यय नाहीत आणि एक काळ आणि मूळ अर्थाव्यतिरिक्त आणखी एखादा अर्थ निघतोय तर ते आज्ञार्थी आहे आणि फक्त काळ आणि मूळ अर्थ निघतोय तर स्वार्थी वाक्य. साधारणतः विधानार्थी, केवळ आणि स्वार्थी हे वाक्य लमसम सारखेच असतात, बरोबर? आता प्रॉब्लेम कुठे आहे? तर आपल्याला केवळ, मिश्र आणि संयुक्त आणि हेच आपण समजून घेणार आहे काही ट्रिक्सच्या माध्यमातून. चला पुढे जाऊ. केवळ वाक्य ज्याला आम्ही शुद्ध वाक्य सुद्धा म्हणतो. शुद्ध वाक्य, शुद्ध वाक्य किंवा साधे, साधे वाक्य, साधे वाक्य, शुद्ध वाक्य, साधे वाक्य किंवा केवळ वाक्य किंवा केवल वाक्य, केवल वाक्य. ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश, उद्देश म्हणजे कर्ता. तुम्ही वाक्य पृथक्करण पाहिलंय. उद्देश म्हणजे कर्ता. एकच विधेय, विधेय म्हणजे क्रियापद, क्रियापद. ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच क्रियापद असते, 2-2 नसतात, बरोबर? एकच उद्देश आणि एकच क्रियापद असते, एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते, असे वाक्य काय असते तर केवळ वाक्य असते, ज्याला आम्ही शुद्ध किंवा साधे वाक्य सुद्धा म्हणतो. राम आंबा खातो, बरोबर? खाणारा कोण तर राम, हा झाला कर्ता, कर्ता एकच आहे, बरोबर? खाणे हे खा, खाणे क्रियापद एकच आहे, म्हणजे हे वाक्य शुद्ध आहे. साधारणतः फुलस्टॉपच्या आतमध्ये जर वाक्य साधं, सरळ, सोपं, एक क्रियापद, एक कर्ता दिसतंय तर त्या वाक्याला केवल वाक्य म्हणावे. आणि एक केवल वाक्य ओळखण्याची ट्रिक्स, ज्या वाक्यामध्ये बघा ही ट्रिक्स आहे, ही आहे तुमची ट्रिक्स. ज्या वाक्यामध्ये कोणत्याही उभयान्वी अव्ययांचा वापर केलेला नसतो,
हा बघा, संदीप क्रिकेट खेळतो. उभयनिव्यय आहे का कुठं? नाही. ज्या वाक्यामध्ये कोणत्याही, हे महत्वाची आहे, ट्रिक्स आहे, ट्रिक्स. ज्या वाक्यात उभयनिव्ययांचा वापर केलेला नसतो, म्हणजे ज्या वाक्यात उभयनिव्यय नाही, असे वाक्य केवल वाक्य. बरोबर? असे वाक्य केवल वाक्य आहे. सिंपल, सरळ. समजलं? शुद्ध वाक्य, साधे वाक्य, सिंपल वाक्य, ज्याला आपण केवल वाक्य म्हणूयात. पुढे गेलो. बरोबर? तर लक्षात घ्या, संयुक्त वाक्य. ज्या वाक्यात उभयनिव्यय कोणते? प्रधानत्व सूचक, प्रधानत्व सूचक, प्रधानत्व सूचक. या प्रधानत्व सूचकचे 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 4. कारण उभयनिव्यय आपण शिकलोय. क्रमांक पहिला, त्याला म्हणू समुच्चय बोधक, समुच्चय, समुच्चय बोधक. क्रमांक दुसरा, त्याला म्हणू आपण विकल्प बोधक, विकल्प बोधक, विकल्प बोधक. क्रमांक तिसरा, न्यूनत्व बोधक, न्यूनत्व बोधक. क्रमांक चौथा, त्याला म्हणू आपण परिणाम बोधक, परिणाम बोधक. असे जे 4 उभयनिव्यय जर कोणत्याही वाक्याच्या मध्यभागी दिसले, तर समजून चालायचं ते संयुक्त वाक्य आहे. मग या उभयनिव्ययांचे काय? आणि प्रधानत्व सूचक उभयनिव्यय कोणते येतात? तर आणि, व, किंवा, की, अथवा, पण, पान नाही, पण, परंतु, परी, बाकी, म्हणून, सबब. असे जर दिसले, बरोबर, तर समजून जायचं की हे संयुक्त वाक्य आहे. वाक्य बघा, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. समुच्चय आहे त्या वाक्य आहे त्या उपवाक्यामध्ये दुसऱ्या उपवाक्यानं भर टाकली. दोन्ही प्रधान आहे. दोन्ही वाक्य प्रधान असतात. इथं दोन्ही वाक्य काय असतात? प्रधान. प्लस म्हणजे प्रधान, मायनस म्हणजे गौण. बरोबर? तर दोन्ही वाक्य प्रधान असतात. बघा, लक्षात ठेवा. दोन्ही वाक्य प्रधान. आणि वापरला म्हणजे आहे त्या वाक्यामध्ये जोडणी, आणखी टाकलं, भर टाकली. काय टाकली? समुच्चय बोधक. आणि काय आहे त्या वाक्यामध्ये, आहे त्या वाक्याच्या अर्थामध्ये भर टाकली. बरोबर? तर विजा चमकू लागल्या असं एक वातावरण होतं आणि त्यामध्येच भर टाकली, पावसाला सुरुवात झाली. तर आणि पावसाला सुरुवात झाली, समुच्चय बोधक उभयनिव्यय, संयुक्त वाक्य. ते चांगले खेळले, परंतु वर्ल्ड कप पाहिला ना तुम्ही सगळ्यांनी? ते चांगले खेळले, परंतु नशिबाने साथ दिली नाही. नशिबाने साथ दिली नाही. म्हणजे काहीतरी काय झालं? कमीपणा आला. पहिल्या वाक्याच्या जो काय अर्थ आहे, त्यामध्ये कमीपणा टाकला. त्याला म्हणायचं न्यूनत्व बोधक संयुक्त वाक्य. बरोबर? सॉरी, न्यूनत्व बोधक संयुक्त वाक्य. तो आजारी होता, म्हणून यायला उशीर झाला. परिणाम. काय झाला हा? परिणाम. आजारी असण्याचा परिणाम, यायला उशीर झाला. म्हणजे हा जो म्हणून आहे, हा काय दाखवतो? तो परिणाम बोधक उभयनिव्यय. पहिल्या वाक्याचा परिणाम जर दुसऱ्या वाक्यात दिला असेल, तर त्याला परिणाम बोधक उभयनिव्यय म्हणतात आणि तो संयुक्त वाक्यांमध्ये येतो. म्हणजे दिलेले तिन्ही वाक्य काय आहेत? संयुक्त आहेत. आता पाहू विकल्प. बरोबर? तो, तो, येऊ, येऊ, तो येऊ, अथवा, 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 राहू, तो येऊ अथवा राहू. हा जो अथवा आहे, हा आम्हाला ऑप्शन देतो. विकल्प म्हणजे पर्याय, ऑप्शन. तो येऊ अथवा राहू असे 2 वाक्य दिसतात. त्या दोन्ही वाक्यांच्या मध्ये जो अथवा आलाय, तो तुमचा विकल्प बोधक उभयनिव्यय आहे. व्यवस्थित समजून घ्या. मी पुढे प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे? मिश्र वाक्य. आता यामध्ये बघा, मिश्र वाक्य म्हणजे गौणत्व सूचक उभयनिव्यय. किती आहेत? तर 4 आहेत हे पण. कोणता कोणता प्रकार याचे 4 आहेत. बरोबर? तर बघा, पहिला पडतो ज्याला आपण म्हणू स्वरूपबोधक. कोणता? स्वरूपबोधक. क्रमांक 2, उद्देशबोधक, उद्देशबोधक. क्रमांक 3, त्याला आपण म्हणू कारणबोधक, कारणबोधक. आणि क्रमांक 4, ज्याला आपण म्हणू संकेतबोधक, संकेतबोधक. आता हे समजून घ्या. बरोबर? स्वरूप म्हणजे एखादी गोष्ट कशी आहे हे एक्सप्लेन करणे. ती आहे कशी? तिच्यात आहे काय? याला स्वरूप म्हणतात. उदाहरणार्थ, 1 रुपया. इथं आहे का दिलेलं? नाही. चला एक वाक्य घेऊ. एक वाक्य घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1 रुपया, 1 रुपया, 1 रुपया.
म्हणजे म्हणजे 1 रुपया म्हणजे 100 पैसे होत. 100 पैसे होत. आता काय केलं बघा, हा 1 रुपया ना, हा एक्सप्लेन केला इकडे. बरोबर? म्हणजे 1 रुपयाचं हे झालं स्वरूप. स्वरूप. या स्वरूपमध्ये एक प्रकार हा येतो. बरोबर? आणि दुसरा प्रकार येतो जसं रामू म्हणाला, रामू म्हणाला, रामू म्हणाला की, रामू म्हणाला, रामू म्हणाला की, पहिली, दुसरी, पहिली. रामू म्हणाला की, इन्व्हर्टेड, डबल इन्व्हर्टेड कॉम्यात रामूच्या तोंडचे शब्द. रामू काय म्हणाला, जसं म्हणाला असेल तसे शब्द. रामू म्हणाला की, आता रामू काय म्हणतो? जेवण झाले, जेवण झाले, जेवण झाले. रामू म्हणाला की जेवण झाले, झाले. हे जे जेवण झाले शब्द आहेत ना, हे रामूच्या तोंडचे आहेत. याला म्हणतात पात्रमुखी संवाद. त्याला काय म्हणतात? पात्रमुखी, पात्रमुखी संवाद, पात्रमुखी शब्द, पात्रमुखी शब्द किंवा संवाद. हे जर इन्व्हर्टेड कॉम्यात आले, म्हणजे हे रामूच्या तोंडचे शब्द आहेत. हा वाला जो की आहे, या दोघांना आपण स्वरूप म्हणतो. स्वरूप. रामू जे म्हणाला त्याचं स्वरूप हे इकडे आहे. बरोबर? 1 रुपया म्हणजे 100 पैसे आहेत. बरोबर? हे स्वरूप झालं. अशा प्रकारे स्वरूप. बरोबर? आता बघा उद्देश. एखाद्या वाक्यात एखाद्या वाक्यात एखादी गोष्ट करण्याचा उद्देश आधी सांगितला जातो. उदाहरणार्थ बघा इथं दिलंय. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. हे गुरुजीच्या कोणाचे? तोंडचे शब्द आहेत. म्हणून स्वरूपबोधक. त्याचे डोळे लाल झाले. कारण की तो पोहायला गेला होता. काय झालं? कारण. डोळे लाल होण्याचं कारण दिसतंय. बरोबर? म्हणून या वाक्यात की स्वरूप हा कारण झाला कारणबोधक. शरीर बळकट व्हावे, शरीर बळकट व्हावे म्हणून मी व्यायाम करतो. म्हणजेच व्यायाम करण्यामागचा उद्देश, हेतू काय आहे? शरीर बळकट व्हावे. उद्देश आला. उद्देश बरोबर. जर व्यायाम केला तर शरीर बळकट होईल. जर तर, जर तरचं वाक्य संकेत बोधक. काय असते? संकेत. जर तर, जेव्हा तेव्हा, ज्याचे त्याचे, हे सगळं संकेतमध्ये येईल. अशा प्रकारे 3 प्रकार आपले केवल, संयुक्त आणि मिश्र. बरोबर? हे पडतात. या प्रकारांमध्ये आता गंमत पाहू काय आहे. तर इथं अडचण कुठे येते? तर बघा इथं सुद्धा की म्हणजे म्हणून आहे आणि इथं सुद्धा कुठे गेलं ते? म्हणून आहे. की सुद्धा आहे. बरोबर? म्हणून आणि की दोन्ही प्रकारात येतात. मग यासाठी याचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी काही वाक्य बघा. बघा, आता तुमच्याकडून अपेक्षित आहे की या वाक्यांचे उत्तर आले पाहिजे. पास झालो की पेढे वाटील. हा जो की आहे ना पहिल्या क्रमांकाचा, हे वाक्य मिश्र आहे का संयुक्त आहे? पास झालो की पेढे वाटील. वाक्य मिश्र आहे का संयुक्त आहे? पास झालो की पेढे वाटील. वाक्य मिश्र आहे का संयुक्त आहे? तर लक्षात घ्या. बरोबर? इथं आपल्याला काय दिसते? संकेत हे दिसते संकेत. संकेत म्हणजे अट दिसते. अट. अट दिसते. पास झालो तर पेढे वाटील. पास झालो की पेढे वाटील. आणि नापास झालो तर वाटील का? नाही वाटेल. नापास झालो तर वाटणार नाही. म्हणजे याचाच अर्थ पास होणे हे अट आहे. अटीवरचं वाक्य. जर पास झालो तर पेढे वाटील. म्हणजेच हे वाक्य काय आहे तर संकेत दिसते. काय दिसते? संकेत. संकेत. आणि संकेत बोधक वाक्य कोणामध्ये येते? तर ऑब्विसली 100% उत्तर अगदी बरोबर. मिश्र मध्ये येते. कुठे येते? मिश्र वाक्य. दुसरं वाक्य. अगदी बरोबर येतात. अगदी बरोबर. दुसरं वाक्य. तू जेवण, तू जेवण कारण तू जेवण करणार, कर करणार. तू जेवण करणार आहेस की नाही? हे जरा चुकलं टायपिंग मध्ये. तू जेवण करणार, करणार आहेस की नाही? हा जो की आहे, हा की काय सुचवितो? तू जेवण करणार आहेस की नाही? ऑप्शन देतो. काय देतो? ऑप्शन. एक तर हो किंवा नाही. उत्तर काय येईल? हो किंवा नाही. म्हणजेच पर्याय. म्हणजेच पर्याय. पर्याय म्हणजेच विकल्प. आणि विकल्प कोणामध्ये येते? विकल्प. विकल्प कोणामध्ये येते रे बाबा? विकल्प पर्याय. शाबाश.
विकल्प म्हणजे कोणतं वाक्य? मिश्र असेल का संयुक्त असेल? हे शाबाश. अगदी बरोबर. विकल्प दिसला म्हणजे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य झालं. संयुक्त वाक्य झालं. ज्यांनी लेक्चर पाहिलेलं आहे, त्यांना हे खूप चांगलं समजेल. ज्यांनी लेक्चर पाहिलेलं नाहीये, त्यांना लक्षात येणार नाही. चला परत सांगतो. हे विकल्प का संयुक्त झालं? तर बघा लक्षात घ्या. काय सांगितलं मी? विकल्प बोधक म्हणजे संयुक्त वाक्य. करेक्ट? बरोबर? इथं बघा संकेत बोधक म्हणजे मिश्र वाक्य. बोललो? चला अशा प्रकारे हे झालं तुमचं विकल्प म्हणजे संयुक्त. आता चहा घेणार की कॉफी? चहा घेणार की कॉफी? चहा घेणार की कॉफी? ऑब्व्हियसली पर्याय दिलाय म्हणजे संयुक्त. हे सुद्धा विकल्प. विकल्प, विकल्प म्हणजेच काय होईल? संयुक्त वाक्य होईल. काय होईल? संयुक्त वाक्य. चला पुढचं. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. चला 4चं उत्तर द्या. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. चला मी हेच एक ऑप्शन घेतलं होतं म्हणून हे मीच सांगून देतो. हे काय असेल? मिश्र वाक्य असेल. मिश्र म्हणजेच स्वरूप, स्वरूप, स्वरूप. करेक्ट आन्सर. स्वरूप. बरोबर? स्वरूप, स्वरूप म्हणजेच मिश्र वाक्य. बरोबर? मिश्र वाक्य. अगदी बरोबर. चला पुढचं वाक्य. तू बोलला की आपण जाऊ. उत्तर द्या. क्रमांक 5चं. तू बोलला की आपण जाऊ. तू बोलला की आपण जाऊ. रवी अगाशे सर. अगदी बरोबर. 5वं मिश्र. मिश्र. अरे अंकुश जोंधळे सर कितवं उत्तर देताय तुम्ही? संयुक्त. मी 5चं बोलतोय. संयुक्त कसं? ऑप्शनच आहे ना हो. अट, अट, अट. ऑप्शन नाहीये इथं. अट आहे. तू बोलला ही अट आहे. आपण कधी जाऊ? जेव्हा तू बोलशील तेव्हा. जेव्हा तू बोलला तेव्हा आपण जाऊ. जेव्हा तेव्हा म्हणजेच काय झालं? संकेत, संकेत, संकेत. संकेत झाला. जेव्हा तेव्हा, ज्याचे त्याचे, जर तर असे जे वाक्य असतात ते वाक्य संकेतबोधक असतात आणि संकेतबोधक म्हणजेच मिश्र वाक्य. कोणतं येईल? मिश्र, मिश्र वाक्य. करेक्ट? मिश्र वाक्य. शाबाश. अगदी बरोबर. 6चं. आई म्हणाली की बाजारात गर्दी असते आणि उत्तर दिले क्रमांक श्रीकांत पाटणे सरांनी उत्तर चुकीचं दिलंय. का चुकीचं दिलंय? कारण आई म्हणाली की हा की जर आईच्या तोंडचे शब्द काय आहेत? म्हणजे स्वरूप आहे. आई जे म्हणाली ते स्वरूप आहे. आईच्या बोलण्याचं स्वरूप काय आहे? बाजारात गर्दी असते. एक सोपं लक्षात ठेवा हो. जर वाक्य इन्व्हर्टेड कॉम्यात दिसलं म्हणजे ते स्वरूप बोधक असते आणि ते स्वरूप बोधक असते म्हणजेच ते वाक्य मिश्र असते. काय असते? मिश्र असते. मिश्र असते. मिश्र असते. 6चं मिश्र. शाबाश. अगदी बरोबर. समजलं? अशी वाक्य तुम्हाला येऊ शकतात. सिंपल, सिंपल ट्रिक्स. बरोबर? जर वाक्यात स्वरूप, उद्देश, कारण आणि संकेत दिसते तर मिश्र वाक्य. आणि जर वाक्यात समुच्चय, विकल्प, न्यूनत्व किंवा परिणाम दिसते तर संयुक्त वाक्य. क्लिअर? डन. आता काही प्रश्न सोडवून द्या. क्रमांक पहिला. शाळा सुरू झाल्या. 1चं उत्तर द्या सगळ्यांनी पहिला. शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली. एकच सांगा संयुक्त का मिश्र का केवल? केवल वाक्य, संयुक्त वाक्य का मिश्र वाक्य? शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली. हा केवल मिश्र का संयुक्त? पुस्तकातलंच घेऊन आलोय तुमच्या. बघू तुम्ही पुस्तक वाचता का? ठीक आहे. अगदी बरोबर. बघा हा तेव्हा आला म्हणजे इथं लुप्त जेव्हा आहे आहे आणि जेव्हा तेव्हा कोणाचे असतात तर 100% मिश्र वाक्य. मिश्र, मिश्र वाक्य म्हणजेच काय झालं? संकेत, संकेत म्हणजेच मिश्र. क्लिअर? क्रमांक 2चं उत्तर द्या. संजयने दिलेले निमंत्रण सुरेशने लगेच स्वीकारले. क्रमांक 2चं उत्तर.
एक सोपं बघा, मी तुम्हाला ट्रिक्स सांगितली. वाक्यात कुठंतरी तुम्हाला उभयान्वी अव्यय दिसतो का? बघा, संजयने नाहीये, दिलेले नाहीये, निमंत्रण नाहीये, सुरेशने नाहीये, लगेच नाहीये, स्वीकारले नाहीये. कुठंच तुम्हाला उभयान्वी अव्यय नाही. म्हणजे हे कोणतं वाक्य आहे? केवल वाक्य. केवल वाक्य. केवळ वाक्य. समजलं? केवळ वाक्य. क्रमांक 3. गरीब उपाशी राहतील, पण स्वाभिमान विकणार नाही. 4 च केवल वाक्य. 4 चं उत्तर द्या आत्ता. आपल्या 3 चं उत्तर द्या, माफ करा 3 चं. 3 चं उत्तर द्या. 3 चं उत्तर. शाबाश. हा जो पण आहे ना, हा उभयान्वी अव्यय आहे. आणि हा असतो न्यूनत्व. न्यूनत्व. पण, परंतु, बाकी, अथवा. पण, परंतु, बाकी, परी. हे काय आहेत? न्यूनत्व. आणि न्यूनत्व बोधक म्हणजेच संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य. क्लिअर? संयुक्त वाक्य. शबाश. अमरला कष्टाने मिळवलेली भाकर हवी. उत्तर. शबाश. अमरला 4 चं उत्तर द्या आता. अमरला कष्टाने मिळवलेली भाकरी हवी. शाबाश. मनोज काळे सर, अगदी बरोबर. शाबाश शाबाश. कुठंच आपला उभयान्वी अव्यय नाही, म्हणजे केवल वाक्य. म्हणजे केवल वाक्य. आमचे बाबा काबाड कष्ट करतात, म्हणून आम्ही शिकतो. काबाड कष्ट करण्याचा परिणाम झाला शिकतो. बरोबर? आमचे बाबा काबाड कष्ट करतात म्हणून आम्ही शिकतो. हा म्हणून झाला परिणाम. परिणाम. जर परिणाम दिसतोय तर 100% करेक्ट आन्सर. संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य. चला, तुम्ही लेक्चर खूप चांगलं पाहिलंय. ठीक आहे. संयुक्त वाक्य. आणि शेवटचं, शेतात पीक दिसताच शेतकरी आनंदाने नाचू लागला. क्रमांक 6 चं उत्तर द्या. 6 चं उत्तर. शेतात पीक दिसताच शेतकरी आनंदाने नाचू लागला. शाबाश. अगदी बरोबर. अगदी बरोबर. अगदी बरोबर. बरोबर. कुठलाच उभयान्वी अव्यय नाही, म्हणजे हे केवल वाक्य आहे. केवल वाक्य आहे. केवल वाक्य आहे. इत्यादी उत्तम रीतीने समजलेलं आहे केवल वाक्य. बरोबर. आता बघा, एक टॉपिक एक समजून घेऊ. बरोबर. केवल. 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 उभयान्वी अव्यय नाही. उभयान्वी अव्यय. अव्यय. उभयान्वी अव्यय. अव्यय नसतो. नसतो. समजलं? हे ध्यानात ठेव जा. बरोबर. केवल. मिश्र. मिश्र. उभयान्वी अव्यय. कोणते उभयान्वी अव्यय? गौणत्व सूचक. गौणत्व सूचक. गौणत्व सूचक. गौणत्व सूचक म्हणा, बोधक म्हणा, गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय असतात. संयुक्त. संयुक्त. प्रधानत्व सूचक. कोणते? प्रधानत्व. प्रधानत्व सूचक. संपला विषय. ही झाली तुमची ट्रिक्स. प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय. एवढं जर ध्यानात ठेवलं तर येणारा प्रत्येक वाक्य तुम्ही सोडवू शकता. क्लिअर? आणि यावर तुम्हाला एखाद दुसरा प्रश्न आलेला असतो. ओके. नाव आत्ता काही अडचण असेल तर बोला. बोला, काय अडचण आहे का? बोला पटकन. बोला.